आता एक महत्त्वाची बातमी येत आहे धाराशिव जिल्ह्यातून। सध्या धाराशिव जिल्ह्यात राजकीय वातावरण प्रचंड तापलेलं आहे। नळदुर्गच्या जनतेला आता खऱ्या विकासाचं नेतृत्व हवंय आणि ते नेतृत्व देणार आहेत शिंदे गटाचे नगराध्यक्ष पदाचे इच्छुक उमेदवार निखिल काशीनाथ खोडके। शहरातील काही नेत्यांनी वर्षानुवर्षे भ्रष्टाचार करून जनतेचा विश्वासघात केलेला आहे। वेळोवेळी त्यांनी केवळ विकास निधीचा अपहारच केला आहे आणि या सर्व भ्रष्टाचाराचं खोल सत्य निखिल खोडकेंनी नळदुर्गच्या जनतेसमोर उघड केलं आहे। नळदुर्ग शहरात सध्या सर्वत्र बॅनरबाजी सुरू असून जनतेत एकच चर्चा आहे, ती म्हणजे नळदुर्ग शहरात आता बदल घडणारच। NTV मराठीशी बोलताना निखिल खोडके म्हणतात, भ्रष्टाचाराने पोखरलेलं नळदुर्ग आता स्वच्छ आणि सक्षम बनवणार, विकासाचा मार्ग शिंदे गटच दाखवणार। यावेळी विरोधकांना थेट इशारा देताना ते म्हणाले, जनतेची दिशाभूल कराल तर जनता आता मतपेटीतून उत्तर देईल। पाहायला मिळते एकंदरीत कशा पद्धतीने शहरामध्ये तुम्ही पूर्ण होर्डिंग लावलेला, काय तुमचं विजन आहे शहरासाठी? तर तुम्ही बघताय नळदुर्ग शहराचा गेल्या 100 वर्षापासूनचा इतिहास आपण जाणतोय। या नळदुर्ग शहरामध्ये असलेल्या स्वातंत्र्यानंतरच्या काळामध्ये अनेक जणांना या नळदुर्गकरांनी संधी दिली। नळदुर्गकरांनी अनेक लोकांना संधी देऊन त्या संधीची चाचपणी केली। याच्यामध्ये प्रामुख्याने बघायला जाल तर नळदुर्गमध्ये असलेल्या भ्रष्टाचाराचा विषय असेल, जो की असलेल्या घरकुलामध्ये अनेक जणांनी घोटाळे केले, येथे असलेल्या स्वच्छतेमध्ये अनेक जणांनी पैसे खाल्ले, इथल्या रस्त्या आणि गटारीच्या व्यवस्थेमध्ये या लोकांनी भ्रष्टाचार केला आणि इथल्या असलेल्या सुव्यवस्थेला कुठेतरी तडा घालण्याचं काम जर कोणी केलं असेल तर इथल्या प्रस्थापितांनी केलं। आणि अशा प्रकारच्या प्रस्थापितांना जर पुन्हा नळदुर्गकर संधी देणार असतील तर याच्यावरती आम्ही देखील बोट ठेवलेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये ताकदीनं नळदुर्ग नगरपालिकेमध्ये आपलं राजकीय वजन आणि राजकीय वलय तयार करण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत। एकंदरीत अशा पद्धतीनं पूर्ण शहराभरामध्ये जे आहे प्रश्न उत्तर अशा पद्धतीनं जे होर्डिंग लावलेलं, शहराचा विकास कशा रीतीने केलेला आहे त्याचा देखील एकंदरीत नळदुर्गकरांना जनजागृती करण्यात आलेली आहे। मला सांगा, शहराच्या विकासासाठी आपण नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक आहात, काय विजन आपण असणार आहे? तर सर्वप्रथम मी नळदुर्गची माझी नाव जोडलेली आहे। मी एक सर्वसामान्य घरातला एक सर्वसामान्य तरुण आहे। या नळदुर्गकरांच्या गेल्या 60 वर्षामध्ये असलेल्या अनेक प्रलंबित विषयांना जर वाचा फोडायची असेल तर नळदुर्गकरांच्या मनामध्ये एक रोष आहे, या रोषाला कुठेतरी वाचा फुटली पाहिजे। नळदुर्गकरांच्या असंख्य जनसामान्याचा एक आवाज कुठेतरी आला किंवा यावेळेस जर कोणाला निवडून द्यायचा असेल तर तो सर्वसामान्य तरुण या जनतेमधल्या असायला पाहिजे, स्वच्छ प्रतिमा असला पाहिजे। आम्ही सुद्धा त्याच प्रतिमेवरती काम करत असताना एक कार्यकुशल, प्रामाणिक आणि उत्तम प्रशासक असलेलं नेतृत्व या नळदुर्गकरांना हवंय आणि या नळदुर्गच्या विकासासाठी एक जनतेचा सेवक निवडण्याची संधी आज नळदुर्गकरांना भेटलेली आहे। या कारणास्तव आम्ही आता ही निवडणूक उत्कृष्ट पद्धतीने निवडणुकीला सामोरे जाऊ, आम्ही असं एक वचन आणि एक प्रकारची विनंती आम्ही जनतेला केलेली आहे। पाहायला गेलं तर इथल्या राजकारण जे आहे नळदुर्गकरांचं कसं बघता येईल? सध्या बरेच जण भारतीय जनता पार्टीकडून इच्छुक आहेत, काही काँग्रेसकडून इच्छुक आहेत, यांच्या राजकीय अस्तित्वाकडे कसं बघताय तुम्ही? तर आता आपण बघतोय गेल्या वेळेचे विद्यमान नगराध्यक्ष यांना जनतेने गेल्या 10 वर्षापूर्वी एक खूप मोठ्या विकासात्मक मुद्द्यावरती, जसं की वसंतनगर, इंदिरानगर इथल्या कबाल्याच्या विषयावरती निवडणूक जिंकून दिली। इथल्या असलेल्या तरुणांनी, इथल्या नागरिकांनी विकासात्मक धोरणांसाठी गेल्या वेळेस जगदाळेंना निवडणुकीला मोठ्या उंचीवरती नेऊन गेलं, परंतु जगदाळेंनी मुंबईवरून राजकारण केलं आणि नळदुर्गकरांना भकास करण्याचं काम केलं। इथला विकास कुठेतरी आज गतिमान झालेला नाहीये, तर मंद झालेला आपल्याला दिसून येतोय। जर अशा प्रकारचा नळदुर्गचा विकास कुठेतरी गतिमंद झाला असेल तर येणाऱ्या काळामध्ये नळदुर्गकरांचा एक सर्वसामान्य तरुण म्हणून आपण बघतोय। यासोबत तुम्ही बघताय अनेक वर्ष झालं तो घरकुलाचा घोटाळा आहे, अनेक जणांनी भ्रष्टाचार केले आणि हेच लोक लालूलुचपत घेऊन पुन्हा दुसऱ्या दरवाजाने इथे येत आहेत आणि जनतेला मतदान मागत आहेत। या भ्रष्टाचारांना पाठीशी घालण्याचं काम जर इथल्या लोकांनी केलं असेल तर आम्ही नक्कीच सांगू, जे भ्रष्टाचार या नळदुर्गकरांचा विकास विकलेला आहे त्या विकणाऱ्या लोकांना पुन्हा एकदा त्यांची लायकी दाखवण्याचं काम आता सर्वसामान्य शिवसैनिक आणि सर्वसामान्य नागरिक म्हणून आम्ही करणार आहोत। एकंदरीत कुठेतरी महायुतीमध्ये जे आहे फूट पडली जाते, कसं समीकरण जोडून याचा प्रयत्न तुम्ही करणार? आता तुम्ही बघायला जाल तर महायुतीमध्ये आमचे वरिष्ठ माननीय श्री प्रतापजी सरनाईक साहेब, जे धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री, तसेच या जिल्ह्यामध्ये असलेले आमचे वरिष्ठ सर्व उपनेते जसे की ज्ञानराजी चौगुले साहेब असतील किंवा इतर शिवसेनेचे पदाधिकारी असतील, हे त्यांच्या उच्च स्तरावरती चर्चा करत आहेत
की आपण एकत्रित महायुती म्हणून लढायचं की स्वतंत्र लढायचं, हा त्यांचा वरिष्ठ लेवलवरती विषय आहे. परंतु जर नळदुर्ग शहरामध्ये स्वतंत्र इलेक्शन लागलं, स्वतंत्र निवडणूक लढवण्याची जबाबदारी जर पक्षाने आम्हाला दिली, तर येणाऱ्या काळामध्ये नळदुर्गचा विकासात्मक धोरण हेच आमच्या विजयाचं धोरण असेल. या भूमिकेवरती आम्ही आमचे पूर्णच्या पूर्ण ताकदीने उमेदवार उभा करणार आहोत. आज तुम्ही बघताय विरोधकांकडे उमेदवार नाहीयेत. जर त्यांच्याकडे उमेदवारांकडे विरोधकांकडे जर अशा प्रकारचे उमेदवार असतील तर त्यांनी ते जाहीर का केले नाहीत, हा माझा त्यांच्या समोरचा प्रश्न आहे. जर आज त्यांच्याकडे उमेदवार नसतील, हे आज कोणाकोणाला भेटत आहेत? आज माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेब असतील, प्रताप सरनाईक साहेब यांना गपचूप जाऊन भेटतात. आणि कोण आमच्याकडे येणार हे आम्ही येणाऱ्या काळामध्ये नक्कीच दाखवून देऊ. थोड़ा देर रुको, आने वाले समय में हम सबको दिखा देंगे कि हम में कितना दम है, और आने वाले समय में ये सब कुछ दिखा देंगे कि हम कितने ताकतवर है. एकंदरीत अशा पद्धतीने जे आहे अनेक राजकीय नेते जे आहे शिंदे गटाची शहरामध्ये एंट्री झाल्यामुळे अनेक राजकीय नेत्यांची हलबेल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. कुठेतरी अनेक नावं गुलदस्त्यामध्ये आहेत. नेमकं कोण कोण तुमच्या संपर्कात असल्याचं बोललं जातं? आता कसं असतं, काही हातचे राखून ठेवले जातात. तुम्ही बघताय, मी जर नावं घ्यायला लागलो तर इथल्या विरोधकांना पळायला जागा राहणार नाही आणि सत्ताधाऱ्यांना जागा राहणार नाही. कारण की आमच्या संपर्कात कोण आहे? ज्या लोकांनी यादी जाहीर केली नाही, जे लोक इथे येत आहेत आणि पुन्हा वापस जात आहेत, ते आमच्या संपर्कात आहेत. आणि ज्यांना वाटतंय की निवडणूक आम्ही एक हाती निवडणूक आमच्या एका हाती आहे, ज्यांना स्वप्न पडत आहेत की आम्ही ही बहुमताने निवडून येऊ, त्यांना एकच सांगणं आहे, येणाऱ्या काळामध्ये एकनाथ शिंदे हे सर्वसामान्यांचे नेतृत्व आहे आणि ते तुम्हाला दाखवून देतील की महायुतीमध्ये आम्ही किती वजनदार आहोत. ते कोणत्या पक्षाचे, काँग्रेसचे असतील का भाजपचे? कोण? आता याच्यामध्ये मी कोणाची नावे घेणार नाही, परंतु महाविकास आघाडीचे मुख्य दावेदार असलेले अनेक नेते आमच्या संपर्कात आहेत. ते आज जाऊन अनेक जणांची भेट घेत आहेत. त्यांना भेटी मिळत नाहीत, परंतु ते भेट घेऊन आम्हाला मागतायत की आम्हाला हे द्या, ते द्या. याच्यावरती वरिष्ठ लेवलवरती चर्चा चालू आहे आणि येणाऱ्या काळामध्ये सर्व काही घोडे मैदान जवळ आहे आणि येणाऱ्या काळामध्ये त्या गोष्टी दिसून येतील की कोण कोणाच्या बाजूने आहे आणि कुणाचं मताधिक्य किती जड आहे, येणाऱ्या काळामध्ये नक्कीच दिसून येईल. नगरपालिकेच्या या निवडणुकामध्ये नक्कीच या ठिकाणी शिंदे गटाच्या माध्यमातून जे आहे अनेक पर्दाफाश होताना पाहायला मिळत आहे. कुठेतरी जे आहे नळदुर्गकरांच्या राजकारणामध्ये सुरंग लागताना पाहायला मिळत आहे. कुठेतरी सत्ता नसल्यामुळे अनेक राजकीय नेते शिंदे गटाच्या गळाला या ठिकाणी लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. निखिल गोळके यांच्या माध्यमातून नगराध्यक्ष पदासाठी त्यांनी इच्छुक आहेत, मात्र त्यांच्या या एंट्रीमुळे नळदुर्गकरांच्या राजकारणामध्ये रंगत तालीम पाहायला मिळत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अजित चव्हाण सह आयुब शेख, NTV न्यूज मराठी, नळदुर्ग, धाराशिव.